की हे थोडं खटकतं, तेवढंच फक्त मी सांगतो. सो आणि मला मज्जाही येते कारण तिला राग येतो, त्यामुळे मला अजून करावं असं वाटतं. हो हे त्याला मजा, मला राग आला की त्याला खूप मजा येते. माझा आहे विश्वास देवावर, माझा आहे विश्वास आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर आणि मी पाळतो बऱ्याच गोष्टी. कश्मीर एक प्रामाणिक विद्यार्थ्यासारखा त्याने 3 आठवडे प्रॅक्टिस केली आहे. नुसतं तो डायरेक्ट सेटवर नाही आलाय, त्याने एका दिवसात गाणं संपवलं. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. एक धमाल जोडी एकत्र आली आहे आणि ही जोडी एकत्र येणं म्हणजे सगळ्यांसाठी सुवर्णाचं क्षण आहे हा. कारण की या दोघांची तेवढीच धमाल पण पाहायला मिळणार आहे, मस्ती पण पाहायला मिळणार आहे आणि नोकझोक किती होते या दोघांची. हे बघ, या सिनेमात एकत्र ती धमाल आणि बघायला मिळणार नाहीये, नाहीये. yes. आम्ही दोघं या एकत्र नाही आहोत या सिनेमामध्ये. माझी वेगळी भूमिका आहे आणि कश्मीरने या सिनेमात एक गाणं केलंय जे Yes. तुम्ही आत्ताच पाहिलं. पण बोनसमध्ये आम्ही एकत्र काम केलंय आणि तेव्हापासून टचवूड आम्ही खूप चांगले मित्र आहोत. भले रोजच्या संपर्कातले नसलो तरीही एक हक्काचा मित्र किंवा हक्काची मैत्रीण जर आम्ही एकमेकांना म्हणू शकलो तर ते खरं आहे. सो ती नोकझोक तर होत असतेच. म्हणजे आजही तेच होते बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये. तू किती गाण पिळलं तू तिचे. मी काय करतो, कान पिरगळतो. किती म्हणजे मला जे काय वाटतं ते आय थिंक इतपत आता मला कॉन्फिडन्स आहे तिच्याबद्दल की मी जर का जे काय आहे ते स्पष्ट बोललो तर ती थोडा वेळ मला बोलेल, तू असा का बोलतोस रे मला सारखा वगैरे, पण आमची काही मैत्री तुटणार नाही त्यामुळे आणि तिलाही कळेल ते कुठनं येतं आहे ते. सो तेवढंच आहे. बाकी जसं ती म्हणते की मी तिला नावं ठेवतो आणि हे ते करतो, असं तिने सांगितलं मगाची इंटरव्ह्यूमध्ये बरं का. हो, ते पण आता चांगलं आहे. बोलत नाही आणि ते वगैरे, तर मला असं वाटतं ती चांगली आहेच, ती उत्तम आहे आणि खूप म्हणजे आता कौतुक सोहळ्याचं जे एक चांगले ते event चांगलंच आहे करूया ना. नाही, जे चांगले ते चांगलंच आहे. ते जे थोडंसं खटकतं तेच एक मित्रच सांगू शकतो की हे थोडं खटकतं, तेवढंच फक्त मी सांगतो. सो आणि मला मज्जाही येते कारण तिला राग येतो, त्यामुळे मला अजून करावं असं वाटतं. हो हे त्याला मजा, मला राग आला की त्याला खूप मजा येते. हे खरं आहे. बरं, तू किती गाण पिरगळतेस त्याचे. मी ह्याचे कान नाही वेडी आहेस का? कधी मी तुझे कान पिरगळले? शक्यच नाही. हे बघ, तू डान्सच्या बाबतीत करू शकते कारण की डान्समध्ये तुला या पूर्ण परफॉर्मन्समध्ये शांत उभं राहायचंय आणि तो नाचतोय आणि एवढं सुंदर गाणं आहे. बरं, तू असा युनिफॉर्म घातलाय त्याच्यामध्ये तू काहीतरी ऑफबीट मध्ये पण काही करू शकत नाही. माझे पाय त्यावेळेस थिरकत होते, त्यामुळे मला माहितीये काय होत होतं मला. त्यामुळे तो क्षण होता की त्याच्यात तेव्हा तू कान पिरगळ, अरे यार मला हे करायचंय. नाही अगं, म्हणजे कुठल्या शब्दात सांगू मला कळत नाहीये. परफेक्शन जे असेल त्याला तू काय करेक्ट करायला जाणार आहेस? म्हणजे जे देवीनेच घडवून आणलंय, एकतर देवीचा गोंधळ अजय सरांनी तो गायलाय, आशिष पाटील कोरिओग्राफ करतोय, खऱ्या मंदिरात ते गाणं शूट होतंय, म्हणजे ते दुर्गेचं मंदिर होतं, असं वर होतं आणि खाली हा गोंधळ घालतोय. सो देवी ती सेवा करून घेत होती ह्याच्याकडून आणि कश्मीर एक प्रामाणिक विद्यार्थ्यासारखा त्याने 3 आठवडे प्रॅक्टिस केली आहे. नुसतं तो डायरेक्ट सेटवर नाही आलाय, त्याने एका दिवसात गाणं संपवलंय. हे सगळं चालू असताना बोलायला कुठे जागाच नव्हती मला. माझं असं होतं की हे जे काही चाललंय ना ते मला नजरेत साठवून ठेवायचं आहे, हे मी माझ्या मनात साठवून ठेवणार आणि दिस एक्सपिरियन्स इज फॉर अ लाईफ फॉर मी. त्यामुळे मी पण शिकतच होते भरपूर. तू 3 आठवडे डान्सची प्रॅक्टिस करण्याऐवजी 3 दिवस या मॅडमकडे गेले असं त्यांनी शिकवलं असं तुला डान्स. नाही, मॅडम छानपैकी शूटिंग करत होत्या जेव्हा आमची प्रॅक्टिस चालली होती तेव्हा. नाही, आणि 3 आठवडे का, म्हणजे बेसिकली फोकमध्ये खूप पिक्युलियर मुवमेंट्स असतात. फ्री स्टाईल डान्सिंग नाही आहे. खूप स्पेसिफिक काही पोस्चर्स वगैरे तुम्हाला अचीव करावी लागतात आणि आशिष वगैरे वर्षानुवर्ष 24 तास 12 महिने तेच करतात. मी डान्स करू मी एक आर्टिस्ट आहे जो डान्स करू शकतो, पण मी प्रोफेशनल डान्सर नाही आहे. आणि आय थिंक ही जाणीव असली पाहिजे कलाकाराला की एक सेल्फ अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो की आपल्याला येतं, पण आपल्याला तिथे पोचायचं असेल तर आपल्याला ह्याच्यात किती वेळ घालवावा लागणार आहे, इन्व्हेस्ट करावा लागणार आहे, ते फक्त मी ॲनालाइज केलं आणि त्याला गरज होती 3 आठवडे प्रॅक्टिसची, त्यामुळे केली. सो ती थोडीफार दिसते त्यामुळे तिकडे, एवढंच आहे. बरं, सालवडी हा पूर्ण सिनेमा करणी किंवा देवधर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा या सगळ्यावर अवलंबून आहे. तू किती मानतोस या सगळ्या गोष्टींना. मी श्रद्धा, मला असं वाटतं की मी आपल्या धर्मात मानतो. आपला धर्म जे काही सांगतो श्रद्धेबद्दल ते सगळं मानतो. मी आस्तिक आहे आणि अंधश्रद्धा काही काही ठिकाणी जिथे येते तिथे मला थोडंसं खटकतं, पण श्रद्धाळू आहे मी. माझा आहे विश्वास देवावर, माझा आहे विश्वास आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर
आणि मी पाळतो बऱ्याच गोष्टी. त्या आता मी परत जगजाहीर करण्यासारख्या नाही आहेत, त्या खूप पर्सनल गोष्टी असतात. पण मी पाळतो, मी आहे श्रद्धाळू. तुला विचारेन पूजा, आता लवकरात लवकर तुझं आणि आशिषचं रील या गाण्यावर आम्हाला पाहायला मिळेल, तेव्हा तू संधी सोडणार नाहीये. हो मलाही तेच वाटतंय. आता बरेच जण मला म्हणतात की तू पण कर, तर करू तू पण आम्ही. कर, तुला म्हणायची गरज आहे का? नाही नाही नाही. आशिषच माझ्या मागे लागेल की नाही नाही करूया म्हणून, पण Definitely. आम्ही करू नक्कीच. सो तो तसंच परत ह्याच्यावरही तसा डान्स पाहायला मिळणार. तुमच्या दोघांचाही तो परफॉर्मन्स आम्हाला नक्कीच पाहायला आवडेल. आय थिंक माझा आणि कश्मीरचा परफॉर्मन्स रीलमध्ये गाण्यावर. बघण्यापेक्षा मे बी दुसऱ्या कुठल्या सिनेमात मोठ्या पडद्यावर बघायला जास्त म्हणजे काहीतरी शिस्त Correct. असं म्हणायला Yeah, हरकत नाहीये. रीलमध्ये वेस्ट होईल ते, आपण मोठ्या पडद्यावर बघूया. म्हणजे काहीतरी शिस्त आहे. शिजवूया, मी मॅनिफेस्ट करूया. मॅनिफेस्ट. हय. सो मे, एप्रिल, जून अजून किती म्हणजे किती महिने नॉनस्टॉप बॉक्स ऑफिसवर तुझं पोस्टर आम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे पूर्ण वर्ष तिने खाल्लेलं आहे असं नाही का, ते म्हणायला माझ्या हातात नसतं. खरंच ते माझ्या हातात नसतं, कधीच नव्हतं. पण चांगली गोष्ट आहे, कारण माझं काम इतकं छान लोकांना वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसतंय. हे कलाकारासाठी खूप चांगली संधी आहे. सो मी आय एम व्हेरी हॅपी राईट नाव. सो तुला विचारीन, तुला पूजा त्या युनिफॉर्ममध्ये सगळ्यात जास्त आवडली की या साडीमध्ये? दोन्हीमध्ये ती उत्तमच आहे, पण प्लीज. अरे बापरे, हे खूप कठीण आहे. मस्त प्रश्न आहे. आता आपण चित्रपटाच्या प्रमोशनला आलोय म्हणल्यावरती मला युनिफॉर्ममध्ये बोललं पाहिजे मी खरं, पण मला ती साडीमध्ये जास्त आवडते. माझ्या मते प्रेक्षकांचंही मनातलं तू बोललास, ती हो. साडीमध्ये जेवढी ती छान गोड आणि अगदी घरंदाज आणि छान दिसते. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.